जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण पंचम अंश अध्याय 80. बलरामाचा पराक्रम. पराशर म्हणाले, कृष्ण आणि जांबवती यांचा पुत्र सांब हा होता. त्याने एकदा दुर्योधनाच्या मुलीचे स्वयंवर चालू असताना तिचे हरण केले. तेव्हा भीष्म, कर्ण, दुर्योधन, द्रोणाचार्य या सर्वांनी मिळून सांबाला कैद केले. हे वृत्त यादवांना समजताच सांबाला सोडवण्यासाठी सगळे यादव निघाले. त्या सर्वांना अडवून बलराम म्हणाला, मी एकटाच सांबाला सोडवून आणतो. अशा प्रकारे बलराम एकटाच हस्तिनापुरात जाऊन पोहोचला. नगराच्या बाहेर असलेल्या एका उद्यानात बलराम थांबला. ते समजता दुर्योधन आपल्या गुरुचे म्हणजे बलरामाचे पूजन करण्यासाठी तेथे आला. त्यांचे पूजन आणि सन्मान त्याने केला. तेव्हा बलराम म्हणाला, महाराज उग्रसेन यांनी आज्ञा केली आहे की तुम्ही सांबाची मुक्तता करा. त्यावर दुर्योधन म्हणाला, यदुवंशातील कोणताही राजा कोणाही कौरवाला आज्ञा करू शकतो. उग्रसेनाने जर कौरवांना आज्ञा करायची असेल तर कौरवांनी श्वेत राजछत्र का धारण करावे? तेव्हा हे बलरामा, तुम्ही जा किंवा येथे राहा, पण आम्ही तुमच्या किंवा उग्रसेनाच्या आज्ञेने सांबाची मुक्तता करणार नाही. पूर्वी सर्व यदुवंशीय आम्हाला प्रणाम करीत असत, पण आता तसे होत नाही. त्यांच्या स्वामीला म्हणजे आम्हालाच ते आज आज्ञा करू लागले आहेत. तुमच्याशी बरोबरीचे व्यवहार करून आम्ही तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवले आहे, असे दुर्योधन म्हणाला आणि निघून गेला. तेव्हा बलरामाने रागाने जमिनीवर लाथ मारताच जमीन दुभंगली आणि बलरामाच्या आवाजाने सर्व दिशा कंप पावू लागल्या. बलराम रागाने ओरडू लागला की या कौरवांना राजमद चढला आहे. ते उन्मत्त झाले आहेत. ज्या उग्रसेनाच्या आज्ञेचा ते तिरस्कार करतात तो उग्रसेन आज अशा सिंहासनावर बसतो की ज्यावर इंद्र देखील बसू शकत नाही. कौरव ज्यांना नोकर समजतात त्यांच्या स्त्रिया पारिजात वृक्षांच्या फुलांनी शृंगार करतात. मी आज या सगळ्या कौरव पांडवांना ठार करून त्याचे सर्व सैन्य नष्ट करून टाकतो आणि सांब व त्याच्या पत्नीला घेऊनच द्वारकेला जातो, नाहीतर या सगळ्या हस्तिनापुराला मी गंगेत बुडवून टाकतो. असे म्हणून बलरामाने हस्तिनापुराच्या जमिनीत नांगराचा फाळ घुसवला आणि बलराम हस्तिनापुराला खेचू लागला. त्यामुळे सर्व नगर थरथर कापू लागले. ते पाहून सर्व कौरव भयभीत होऊन बलरामाची क्षमा मागू लागले. ते म्हणाले, हे बलरामा, तुमचा प्रभाव माहीत नसल्यामुळे आमच्या हातून जो अपराध घडला आहे तो तुम्ही माफ करा. असे म्हणून कौरवांनी सांब आणि त्याच्या पत्नीस बलरामाकडे सोपवले. तेव्हा बलरामाने कौरवांना क्षमा केली आणि तो सांब व त्याच्या पत्नीस घेऊन द्वारकेस परतला. तेव्हापासून आजही हस्तिनापूर काहीसे झुकलेले दिसते. अध्याय 81. द्विविध वानराचा वध. मैत्रेय ऋषी सांगू लागले, नरकासुराचा मित्र एक द्विविध नावाचा वानर होता. तो देवतांचा द्वेष करीत असे, कारण इंद्राच्या सांगण्यावरून कृष्णाने नरकासुराला ठार केले होते. देवांना बल देणारे यज्ञ, याद आदी धार्मिक कृत्ये मी बंद पाडीन, असे देवांचा बदला घेईन असे त्यांनी प्रतिज्ञा केली होती. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे तो यज्ञांचा विध्वंस करीत, साधूंचे तप भंग करीत फिरू लागला. तसेच तो कधी गावांचा, वनांचा, शेतांचा नाश करी, कधी समुद्रात पर्वत फेकी, कधी पर्वत पाडून टाकी, तर कधी समुद्रात घुसून समुद्र खवळून टाकी. त्यामुळे खवळलेला समुद्र त्याच्या किनाऱ्याशी असलेली गावे मोडून टाकी. द्विविधाच्या अशा कर्मामुळे सर्वत्र दुःख पसरले. एके दिवशी बलराम रैवत्योद्यानात रेवती आणि इतर सुंदरी समवेत मद्यपान करीत बसले होते. स्त्रिया गायन वादन करीत होत्या. सर्वांच्या मध्यभागी बलराम सुशोभित दिसत होते. तेव्हा तेथे द्विविध आला. त्याने बलरामाचे मुसळ व नांगर उचलले, त्याच्या दारूचे घडे फोडले आणि तेथील स्त्रियांकडे तो टक लावून पाहून हसू लागला. बलरामाने त्याला हाक मारताच तो गाणे म्हणू लागला. तेव्हा बलरामाने आपले मुसळ त्याच्याकडून हिसकावून घेतले. त्या वानरानेही एक जड शिळा उचलली आणि बलरामावर फेकली. बलरामाने आपल्या मुसळाने त्या शिळेचे हजारो तुकडे केले. बलरामाच्या मुसळाचा मार चुकवून तो वानर बलरामाच्या छातीवर गुद्दे मारू लागला. तेव्हा बलरामाने रागाने त्याच्या डोक्यावर बुक्की मारली. त्यामुळे द्विविध वानर जमिनीवर पडला आणि तो रक्त ओकून मेला. त्या वानराचे धूळ जमिनीवर कोसळताच तेथील खडकांचे अनेक तुकडे उडाले. त्यामुळे बलरामावर सर्वांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. पराशर म्हणाले, अशा प्रकारे हे मैत्रीय शेषाचा अवतार असलेल्या बलरामाने असंख्य पराक्रम केले, ते मोजणे सुद्धा असंभव आहे. अध्याय 82. यदुवंश आणि कृष्णाचा नाश. महर्षी पराशर मैत्रेयला म्हणाले, अशा प्रकारे कृष्ण आणि बलरामाने अनेक दुष्ट राजांचा संहार केला. त्यानंतर अर्जुनाला साथ देऊन कौरव पक्षाचे 18 अक्षौहिणी सैन्य नष्ट केले आणि अखेरीस आपल्या कुळाचाही नाश केला. मैत्रेयने विचारले, हे कसे घडले? त्यावर पराशर ऋषी सांगू लागले, पूर्वी एकदा यादवांची मुले
पिंडरा क्षेत्रात खेळत असता त्यांनी विश्वामित्र, कण्व, नारद अशा ऋषींना पाहिले. तेव्हा सांबाला त्यांनी गर्भवती स्त्रीचा वेश घालून त्या मुनींच्या समोर नेले व त्या मुनींना प्रणाम करून त्या मुलांनी विचारले की हिला पुत्राची इच्छा आहे, पण तिला पुत्र होईल की कन्या. तेव्हा यादव बालकांच्या हसण्याला थांबवून त्या महर्षीने रागवून म्हटले की हिला मुसळ होईल आणि तेच तुम्हा यादवांचा नाश करील. सांबाचा स्त्रीवेश उतरताना एक मुसळी तेथे निर्माण झालेले त्या बालकांना दिसले. ते मुसळ घेऊन ते सर्वजण उग्रसेनाकडे आले आणि त्यांना सगळी हकीकत त्यांनी सांगितली. उग्रसेनेच्या आज्ञेप्रमाणे त्या मुसळाचे पीठ करून ते समुद्रात फेकून दिले, पण समुद्राच्या लाटांनी त्या पिठाचे कण किनाऱ्यावर टाकले. त्यातून तेथे लव्हाळी उगवले. त्या मुसळाच्या भाल्यासारख्या टोकाचे मात्र पीठ झाले नाही, ते तसेच समुद्रात पडले. ते एका माशाने गिळले. कोळ्यांनी तो मासा पकडला. तो चिरल्यावर त्यातून निघालेल्या मुसळाचा तुकडा जरा नावाच्या एका व्याधाने उचलला. कृष्णाकडे त्याच वेळी वायुदेव आला. सर्व देवदेवतांच्या मताने इंद्राने वायुदेवाला दूत म्हणून पाठवले होते. वायू म्हणाला, हे प्रभू, आपल्याला या पृथ्वीवर जन्म घेऊन 100हून जास्त वर्षे झाली आहेत. आपण पृथ्वीवरील दृष्टांचा भार उतरवला आहे, म्हणून स्वर्गातील सर्व देवदेवता आतुरतेने आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे आपली इच्छा असेल तर आपण स्वर्गात यावे. ते ऐकून कृष्ण म्हणाले, पृथ्वीवरच्या ज्या दृष्टांना मी नष्ट केले त्यांच्यापेक्षा हे यादव काही कमी नाहीत. त्यामुळे त्यांचाही नाश करून मी आणि बलराम 7 दिवसांच्या आत स्वर्गात येतो. वायू निघून गेल्यानंतर द्वारकेत नाशसूचक दैवी घोर उत्पात होऊ लागले. तेव्हा कृष्ण यादवांना म्हणाला, या उत्पातीची शांती करण्यासाठी आपण सर्व प्रभास क्षेत्री जाऊ. कृष्णाचं हे सांगणे ऐकताच उद्धवाला पुढील घटनांची कल्पना आली. त्याने कृष्णाला नमस्कार करून म्हटले, हे प्रभो, आपल्या इच्छेप्रमाणेच आपल्या यादव कुळाचा नाश होणार हे निश्चित. मी आता काय करावे ते सांगा. कृष्णाने उद्धवाला आपल्या स्वतःच्या वंशाची आणि द्वारकेच्या नाशाची योजना सांगितली आणि अखेरीस कृष्ण म्हणाला, तू गंधमादन पर्वतावरील बद्रिका आश्रमात जा. तेथे तप कर, म्हणजे तुला स्वर्ग व दिव्य गती मिळेल. त्याप्रमाणे उद्धव तेथून गंधमाधव पर्वतावर जाण्यास निघाला. इकडे कृष्ण, बलराम आणि इतर सर्व यादव प्रभास क्षेत्रास गेले. तेथे कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी महापान केले. त्यानंतर ते जेवत होते. त्यावेळी आपले जेवण शुद्ध आहे, दुसऱ्याचे जेवण शुद्ध नाही अशा क्षुल्लक कारणावरून सर्व यादवांत कलह होऊ लागले. ते एकमेकांना मारू लागले, एकमेकांशी युद्ध करू लागले. जेव्हा त्यांची शस्त्रे चालेनाशी झाली तेव्हा समुद्र किनाऱ्यावर उगवलेली लव्हाळी त्यांनी उपटली आणि ते एकमेकांना मारू लागले. ऋषींनी पूर्वी दिलेल्या शापामुळे निर्माण झालेल्या मुसळाचा अंश या लव्हाळ्यात होता. त्यामुळे ती लव्हाळी वज्रासारखी यादवांवर लागू लागली. श्रीकृष्णाने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. दारुक, कृष्ण व बलराम सोडून सगळे यादव बघता बघता मरून पडले. कृष्णाचा जैत्र नावाचा रथ त्याचे घोडे खेचत रिकामाच नेऊ लागले. तो रथ समुद्रातून पळत जाताना दिसू लागला. कृष्णांची शंख, चक्र, गदा वगैरे सर्व आयुधे त्याला प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने जाताना दिसेनाशी झाली. बलरामाच्या मुखातून एक प्रचंड सर्प बाहेर आला. तो समुद्राच्या दिशेने गेला. तेव्हा समुद्रही अर्धे घेऊन त्याला सामोरा आला. ते स्वीकारून बलरामाच्या मुखातून निघालेला तो सर्प उर्फ शेष समुद्रात शिरून दिसेनासा झाला. बलरामाचे हे महाप्रयाण बघून कृष्ण दारुक नावाच्या यादवाला म्हणाला, हे येथे जे जे घडले ते तू जाऊन उग्रसेन व वासुदेव यांना सांग. त्यांना हेही सांग की मीही आता योगस्थ होऊन प्राणत्याग करतो आहे. द्वारकेत अर्जुन आल्याबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर तो नेईल तेथे जा. तू अर्जुनाला जाऊन निरोप सांग की त्याने त्याच्या सामर्थ्याप्रमाणे माझ्या प्रजेचे रक्षण करावे. त्याने वज्राला यादवांचा राजा करावे. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे दारुकाने केले. कृष्णाला नमस्कार करून तो तेथून गेला. तेव्हा कृष्णाने दुर्वासांनी सांगितल्याप्रमाणे आसन घेतले आणि तो तुर्यावस्थेत गेला. त्यावेळीच त्यांनी आपले चरण जांघेत ठेवून आपला आत्मा परब्रह्मात विलीन केला. अशा अवस्थेत ते असतानाच त्या व्याधाने मुसळाचे टोक लावलेला तो बाण कृष्णाला मारला, कारण त्याला कृष्ण म्हणजे बसलेले हरिण वाटले. त्या व्याधाने जवळ येऊन पाहताच त्याला कृष्णाचे दिव्य स्वरूप दिसले. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा कृष्णाने त्याला अभय देऊन स्वर्गदान दिले. त्याप्रमाणे तेथे एक विमान आले. त्यात बसून व्याध स्वर्गास गेला. त्यानंतर श्रीकृष्णाने आपला आत्मा ब्रह्मरूप विष्णूत विलीन केला आणि मानव देहाचा त्याग केला. अध्याय 83. पांडवांची अखेर. श्री पराशर म्हणाले, अर्जुनाने कृष्णाच्या निरोपाप्रमाणे द्वारकेत जाऊन वज्राला राज्याभिषेक केला. त्याआधी त्याने कृष्ण, बलराम आणि इतर प्रमुख यादवांची प्रेते शोधून काढली आणि त्यानंतर अंत्यसंस्कार केले. कृष्णाच्या 8ही पट्टराण्या सती गेल्या.
तसेच रेवती ही बलरामाच्या चितेत सती गेली. या दुःखद घटनेमुळे उग्रसेन, देवकी व रोहिणी यांनी अग्निप्रवेश केले आणि शरीरांचा त्याग केला. नंतर अर्जुनाने कृष्णाच्या या सर्व कुटुंबियांची मरणोत्तर क्रिया केली आणि तो द्वारकेतून बाहेर पडला. कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्याबरोबर वज्र काही यादवांसह निघाला. कृष्णाच्या 16,000 पत्नी व या सर्व बांधवांचे रक्षण करीत अर्जुन द्वारकेपासून दूर जाऊ लागला. कृष्णाने पृथ्वी सोडताच सुधर्मा, सभा, पारिजात वृक्ष हे स्वर्गलोकी निघून गेले आणि त्याच वेळी कलियुग सुरू झाले. अशा प्रकारे निर्जन झालेल्या द्वारका समुद्रात बुडाली. केवळ कृष्णाचे भवन तेथे उरले. तेथे आजही कृष्ण आपल्या भक्तांचे कल्याण करण्यासाठी अंश रूपाने असतात. त्या सर्व यादवांना घेऊन अर्जुन धनधान्याने समृद्ध असलेल्या पंचनद प्रदेशात आला. तेथे त्यांनी वस्ती वसवली. अर्जुनाला एकट्याला पाहून तेथील दुसऱ्यांनी एकत्र येऊन यादवांवर हल्ला केला. त्यांनी लाठ्या, काट्या व दगडी शस्त्रे घेऊन आक्रमण केले होते. त्यांना पाहून अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले, परंतु त्याला त्याची प्रत्यंच चढवताच आली नाही. त्याला अस्त्रे आठवेना. त्यामुळे त्या दुसऱ्यांनी सर्व यादव स्त्रियांना पळवून नेले आणि तेथे लुटालूट करून तेही निघून गेले. त्याआधी हताश झालेला अर्जुन अखेरीस आपल्या धनुष्याचेच फटके दुसऱ्यांना मारू लागला. हे पाहून त्यांनी अर्जुनाची टिंगल सुरू केली होती. त्यामुळे अपमानाच्या दुःखाने अर्जुन विचार करू लागला, ज्या आयुधांच्या साहाय्याने मी पूर्वी पराक्रम केला तीच आयुधे आताही माझ्याकडे आहेत. तेच धनुष्य, तेच शस्त्र, तोच रथ, तेच घोडे, पण श्रीकृष्ण तेथे नसल्याने ते सारे निष्फळ ठरले आहे. म्हणून अर्जुन तेथून निघाला आणि महर्षी व्यासांकडे आला. तू असा कसा निस्तेज का, असे व्यासांनी विचारताच अर्जुनाने दीर्घ निश्वास सोडून आपल्या परिस्थितीचे वर्णन केले. तेव्हा व्यास म्हणाले, हे पार्था, लाज किंवा शोक वाटून घेण्यात काही अर्थ नाही. कारण सर्वच प्राण्यात काळाने असा बदल घडतो. कोणत्याही जीवाची प्रगती किंवा अवनती, जय किंवा पराजय हे काळाच्याच अधीन आहेत. हे समजून शांत हो. तुला जे तुझ्या संबंधित गोष्टीमागे कृष्णाचे महात्म्य वाटले ते खरे आहे, कारण कृष्ण हाच कालरूप होय. भीष्म, द्रोण, कर्ण आदी महावीरांना त्यांच्या मनाने तुच्छ असलेल्या तुझ्याकडून पराभव पत्करावा लागला नाही काय? त्यामुळे विष्णुरूपी काल तुझ्या बाजूने होता, तो आता दस्यूंच्या बाजूने आहे. पूर्वी एक अष्टवक्र नावाचा विद्वान होऊन गेला. त्याने अप्सरांना दिलेल्या शापामुळे त्यांना दस्यूंनी पळवून नेले. त्यात तुझा काही दोष नाही. तुझा देखील शेवट जवळ आलेला आहे. म्हणूनच काळाने तुझे बल, तेज आणि महात्म्य क्षीण केले आहे. जो जन्मला आहे तो मरणार हे निश्चित. जेथे उन्नती आहे तेथे पतन हे निश्चित. संयोगाचाच अर्थ वियोग आणि साठा म्हणजेच खर्चाचे भविष्य होय. म्हणून तू सुख किंवा दुःख न मानता शांत हो आणि युधिष्ठिराला जाऊन सर्व हकीकत सांग. परीक्षिताला पांडवांच्या गादीवर बसून तुम्ही सर्व पांडव वनात निघून जा. व्यासांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन आणि इतर पांडव परीक्षितास राज्याभिषेक करून हिमालयातील वनात निघून गेले. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजच्या पुरते इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय लक्ष्मी माता.